देखील माझ्या सोबत जोडले गेलेत. या दिनेश सर आपण डाव्या त्याच्या गोलंदाजावरती वार करण्याचा प्रयत्न डाव्या त्याच्या फलंदाजानं केला, पण त्याला पहिल्याच चेंडूवरती गार केलंय. बॅटर पहिल्याच चेंडूवरती शून्याच्या घरात परतीचा प्रवास करतोय. बाद होणारा फलंदाज प्रथमेश. बॅक टू द डगआउट. ठोगडीचे पहिला गडी बाद झाला आणि त्यानंतर बॅटर मैदानामध्ये आलाय मयुरेश. मयूर का मयुरेश? मयुरेश मैदानामध्ये आलाय. नीरज दाभडेचं कौतुक करावं लागेल. पॉवर प्लेचं षटक तो हाताळतोय. डुगूचा पूर्णपणे विश्वास आहे त्याच्यावरती आणि त्यांना डुगूचा विश्वास जिंकलाय पहिल्या चेंडूवरती विकेट घेऊन. टप्पा पडल्यानंतर या चेंडूनं पुन्हा काटा बदलला. तिकडे क्षेत्ररक्षक चुकला आणि या चुकीला माफी नाही आणि या मॅच मध्ये हरणाऱ्या संघाला ट्रॉफी नाही. जबरदस्त आलाय गलीच्या दिशेनं. दिल्लीच्या ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा आणि या खालापूर तालुक्यामध्ये जबरदस्त खेळ रंगतोय. श्री तेजपा मित्र परिवाराच्या वतीनं अतिशय जबरदस्त आलेला चौकार. ठोकडीजे झालेला आहे. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टिक्षकाच्या हातामध्ये विसावला. आशाभूत नजरेनं फलंदाज चेंडूकडे पाहत राहिला आणि पाहता पाहता जणू काही बावदी साहेब सांगतात हा फलंदाज प्रेमात पडलाय की काय. यहा डरना मनाय, यहा भिडना जरूर पडेगा. लेग स्टंपच्या जवळ या चेंडूला पिचिंग करण्यात आलं. आडव्या बॅटनं फाईन लेग मध्ये खेळलं गेलं. इथे मात्र सिंगल आली आहे. एक या धावेच्या मदतीने आता स्कोरकार्डवरती वाढ देखील पाहायला मिळते. तिकडे आपण पाहतोय नंदा गवळी साहेब सांगतात त्यांच्या जमान्यातले किस्से, कसा क्रिकेट खेळला जात होता. एका चेंडूवरती कसे 11 खेळाडू खेळायचे, पण आता प्रत्येक इनिंगला नवीन चेंडूचा वापर होतोय. जबरदस्त चेंडू गुडलेन स्पॉटवरती पिचिंग केली गेली आणि त्यानंतर चेंडूला इथून वळण देखील देण्यात आलेले. देबू सरांचं देखील मी हार्दिक स्वागत करेल मैत्री चषकाच्या माध्यमातून. डॉट चेंडूचा इशारा. टोटल स्कोरकार्ड वरती 5 धावांवरती आता हँडब्रेक खेचला गेलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडूला खेळले. दूरवरनं क्षेत्ररक्षक या चेंडूवरती आला. पुरोहित मुंडेनं या चेंडूला अडवलं आणि जवळजवळ आपल्या संघासाठी त्यानं 2 धावा वाचवल्या. या 2 धावांच्या मदतीने आता स्कोरकार्ड वरती 7 हा आकडा पूर्ण होतोय. चांगली साथ मिळाली टीटी मिरेश्वर वरची कोपली संघाला क्षेत्ररक्षकांची आणि त्यानंतर बॅटरची आणि त्यानंतर या मॅच मध्ये त्यांनी विजयाचा झेंडा मात्र फडकवला. पण या मॅच मध्ये जर धामणी संघाला जिंकायचंय, होराळे संघाला जिंकायचंय तर संघर्ष करावा लागणार. आता आपण पाहतोय होराळे संघाकडनं पहिल्या षटकामध्ये 1 बाद 7 धावसंख्या स्कोरकार्ड वरती नोंद केली गेली, पण विरोधात येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आता प्रयत्न करावा लागेल ती टीम विहा 11 धामणी संघाला. विहा 11 धामणी की आपण पाहतोय विरोधात जय हनुमान होराळे. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे की जे स्टॉल जिथे लागलेले आहेत त्या स्टॉलचा आनंद तुम्ही घेताय, पण तिथे आजूबाजूला कोणी कचरा करू नका. हे विद्यालयाचं मैदान आहे, पंत पाटणकर क्रीडा नगरी आहे. त्यामुळे विनंती आहे उद्या सकाळ पुन्हा एकदा विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षणासाठी येतील. कोणी पीटीच्या तासासाठी या मैदानावरती येईल आणि तो जेव्हा कचरा पाहेल तेव्हा मात्र आपल्याला नक्कीच चुकीचा समजेल. अशी चुकीची कामगिरी तुम्ही करू नका. स्वच्छता राखा, डस्टबिनचा वापर करा आणि स्वच्छता कायम ठेवा. सुंदर कोपोली ठेवायची असेल तर स्वच्छतेला महत्व देणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉलर अक्षय. अक्षयचा पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं उडवलाय. लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर 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 बाहेर. चौकार चौकार चौकार.
मावळ्यांच्या संगतीनं देखणं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करणारा एकमेव राजा राजा शिवछत्रपती. ज्या राजाच्या दरबारामध्ये एकही स्त्री कधी नाचली नाही, तिला मात्र माता भगिनीचा सन्मान देण्यात आला, असा एकमेव राजा राजा शिवछत्रपती, ज्याचं गीत आपण ऐकतोय. हा चेंडू मात्र इथे निर्धाव पाहायला मिळतोय. एनटॉक गाडीची चावी हरवली होती, आता तिचे चालक मालक आलेले आहेत. नाव काय साहेब आपलं? विष्णू निरगुडे, म्हणजे झेनित ठाकूरवाडीचे. आता चावी तुमची आम्हाला भेटली आहे, तुमच्याकडनं आम्हाला काय मिळणार का? एक राऊंड त्या गाडीवरती बाद झालं. धन्यवाद. दांडी 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 झाली गोल. कदाचित बेल्स देखील उद्ध्वस्त झालेले आहेत, पण इथे बॅटर आता परतीचा प्रवास करतोय. तो खऱ्या अर्थानं ऋतिक मोरे बॅक टू द डगआउट. स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 12-12-12. माझा दुधारी होता, तलवार एक धारी होती, शिवबा माझा दुधारी होता, लाखो शत्रूवरती एकटाच राजा माझा छत्रपती. छत्रपती शिवाजी राजा भारी होता. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, बोला छत्रपती संभाजी महाराज की. ही घोषणा झाल्यानंतर आहे ना, आता खेळाडूंच्या अंगामध्ये ऊर्जा येईल आणि ते चांगला खेळ करतील अशी आपण अपेक्षा करूया. टोटल स्कोर कार्डवरती 12 धावसंख्येची नोंद झाली आणि इथे चेंडू सीमा रेषेच्या अगदी जातोय बाहेर बाहेर बाहेर, मिड विकेट क्षेत्राच्या अगदी बाहेर. 4 धावांसाठी चौकार. या खोपोली परिसरामध्ये नव्हे तर मावळमध्ये जाऊन उत्कृष्ट ताशा वादकाचा ज्यांनी किताब मिळवला असे माझे परम मित्र दीपक जोत्रे इथे आलेले आहेत आणि त्यांचं स्वागत फलंदाजानं लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या बाहेर षटकार मारून केलेलं आहे. ठोक डीजे. बावीस धावांवरती खेळ चालू आहे. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या 22. आम्ही एखाद्याच्या माग लागलो ना का मात्र त्याला घडवतो. विश्वास सर, आम्ही प्रवीण दुगाडे यांचे चेले आहेत. आम्ही माहोल बघून जात नाही, आम्ही माहोल बनवण्यामध्ये विश्वास ठेवतो. आणि प्रवीण दुगाडेने सरांनी सांगितलंय की जब तक हम है तो उम्मीद पे दुनिया कायम है. माझ्याकडनं आणि विनोद सुरंकी सरांकडनं आपण बघतोय बीएसए पॅनल यांच्यासाठी 500 असा 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. बाळा साळुंके सर खुश झालेत आणि ते खुश झालेत म्हणजे आता चुलुल बांडे सर नाचतील. तर आदरणीय आमच्या महापदेश साहेबांनी माझ्यासाठी माझ्या कलेला दाद देताना 200 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभारी आहे. असेच कलाकारांची दाद देणारे जर रसिक असतील
तर मात्र मजा येते. इथे मात्र स्कोर कार्ड वरती एका धावेनं वाढ झाली आणि टोटल 23 धावा स्कोर कार्ड वरती नोंद. आणि आता आसमानी सफर, व्हॉट अ ब्युटिफुल सक्सेसफुल A1 क्वालिटीचा श्री तेज फार्म मित्र परिवार आयोजित मैत्री चषकाचा दमदार षटकार. अजिंक्य तावडे इथे आलेले आहेत, त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत करूया. बरीचशी पारितोषिकं माझी त्यांच्याकडे देखील जमा आहेत. नयन दळवीला आसमान दाखवलंय. पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमा रेखा पार. आयवा कॅच पकडलाय का? पकडलाय का आयवा? नाही म्हणतोय तो. ठोक डीजे. आलाय षटकार. षटकारानं मात्र स्वरूप निर्माण झाले ते स्कोर कार्ड वरती टोटल 35 आकड्याचं. लगातार 3 झालेत बॅटरचं. अमित किस्मतराव आणि ओमकार पितळे साहेबांकडनं 2000 होते, पण लगातार 3 मारल्यानंतर गोलंदाजानं केले फलंदाज अनिकेतला गार गार गार. तेजस कांबळ्यांचं पारितोषिक लावण्याआधीच अनिकेत मात्र बाद झालेत. स्कोर गडवरती आता टोटल 35 आकड्यावरती 3 गडी मात्र आपल्याला पाहायला मिळतात. बाद झालेले टीम विहा 11 डामणी संघाचे. बघा ते आयवा कॅचचं जे पारितोषिक होतं ना, ते एका गोलंदाजानं कमवलं आणि मुन्ना फॅन्स क्लब आता ते डेलिगेट केलेले आहे. धन्यवाद तुमचं. वाघ गोलंदाजाचं मी खरंच मनापासून आभारी आहे. त्यांनी मुन्ना फॅन्स क्लबला ते पारितोषिक मात्र डेलिगेट केलंय. असेच चाहते आम्हाला या मैदानावरती हवेत. पहिले नाही काय म्हणाले ना, त्याचा प्रश्न मला पडला, त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. आयवा कॅच पकडण्यासाठी सहकार नगर संघ सगळ्यात पुढे असतो. काल देखील उल्लेख झाला, या मैदानावरती पहिलं 22,000 रुपयाचं आयवा कॅचचं पारितोषिक जर कुठल्या टीमकडे गेलं असेल, कुठल्या गावात गेलं असेल, तर टीम सहकार नगर आहे. मग आणि आज जर यांनी आयवा कॅच पकडला तो नाही का म्हटला, हे मला त्याला नक्की विचारायचंय. लगातार 3 विकेट घेतल्यात. नयन दळवीनं ज्यानं लगातार 2 षटकार देखील खाल्ले होते. पहिला आयवा, नंतर नाही काय म्हणाला, हे मात्र मला आता प्रश्न पडले, त्याचं उत्तर मात्र तुला द्यावं लागेल. मी बोलत होतो की स्क्रीनवर बघा पकडलाय का नाही म्हणून. तू असं हात केल्यामुळे मला असं वाटलं की नाही म्हणाला. मी खुश झालो मोगा आंबो सारखा. मला वाटलं ते मला मिळेल आता. तर मी आता विनंती करतो अजिंक्य तावड्यांना की आपण आयवा कॅचचे पारितोषिक त्याला द्यावं. त्याचे वडील इथे होते मागाशी.
प्रशांत वाघ साहेब या व्यासपीठावरती होते आणि ते आता खुश झाले असतील. मेडन टाकली तेव्हा फक्त ट्रॉफी मिळाली, पण एक कॅच आयवा पकडला तर डायरेक्ट घड्याळ मिळालं. या घड्याळाकडे लक्ष ठेवा आता आणि उद्या टाइमावरती या. यानंतर आणखीन एक सामना आपल्याला पाहायला मिळेल, पहिल्या फेरीचा शेवटचा. ही पहिल्या फेरीची तिसरी लढत चालू आहे, म्हणजे इथून पुढे 4 सामने आहेत. ही कोबोलीची रात्र आहे, सकाळ झाल्याशिवाय संपत नाही. त्यामुळे वाजले किती हे पाहू नका, म्हणून तर आपण घड्याळ दिलेत आईवा कॅसाठी. स्कोर गडवरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावसंख्येची नोंद झाली आहे. शेवटचा आणि अंतिम षटक गोलंदाजी मार्ग होती गोलंदाज निखिल दाभणेचा. पहिला चेंडू दाबून टाकण्याचा त्यानं प्रयत्न केला, पण काय दाबून क्षेत्ररक्षण केलंय नीरज दाभणेनं. एक दाभणे टाकतोय तर दुसरा दाभणे पकडतोय. ठोक डीजे. एका आईच्या वेदना ज्या आहेत त्या या गाण्यामध्ये स्पष्ट झालेल्या आहेत. रडू नको बाळा, मी पाण्याला जाते आणि मी पाण्याला जाते म्हणून तू आता घरामध्ये शांत राहा. पण बाळ एवढं नटकड आहे ना का त्या आईला आता झोपून या मैदानावरती आलंय आणि त्याचं ज्वलंत उदाहरण आपण मुन्ना फॅन्स क्लब आणि या डुगूकडे पाहताना नक्कीच पाहू शकतो. तो जागतोय आणि आता घरी आई वडील झोपलेले आहेत, पण इथे मॅच देखील चांगली चालू आहे. अमोलजी मोरे यांचे चिरंजीव स्वयं, ज्याला प्रेमानं सगळे डुगू म्हणतात, स्ट्राईक एंडवरती नवीन बॅटर आहे अजय. अजय लोते. अजय लोते हा उत्तम दर्जाचा गोलंदाज आहे, पण त्याच ताकदीनं कधी कधी आपल्या संघासाठी फलंदाजी देखील करतो. 8व्या क्रमांकावरती आला आणि पहिला चेंडू निर्धाव खेळलाय. वैभव गोरे यांच्याकडनं लगातारच्या 3 षटकारांसाठी अजय लोते यांच्यासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक. पण इथे वाईट चेंडूचा इशारा आला. एका धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 36, 3 डझन धावा कंप्लीट. लोअर फुलटास अजय लोतेचं शस्त्र अजय लोते विरोधात वापरलंय ते गोलंदाजन आणि ते त्रिफळा चीत अजय लोते हाताश निराश. बॅक टू द डगआउट. ठोक. नेक्स्ट बॅटर संस्कार आता 9व्या क्रमांकावरती गेलाय. 36 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. आजच्या रात्रीमध्ये गौतमी पाटील पेक्षा कातील असे बरेचसे मान्यवर पाहायला मिळाले, ज्यांनी खेळाडूंना खुश केलं, पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथून मात्र सिंगल येते. एक धावांना आता महत्व दिलं जात आहे. 37 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. खेडेकर स्टॉल वरती आज खूप जास्त गर्दी आहे. वहिनींच्या हाताची भुर्जी काढण्यासाठी खवयांची गर्दी झालेली आहे ती खेडेकर स्टॉल वरती. आणि तिकडे आपण बघतोय विशाल खेडेकर यांचा वडापाव मात्र प्रसिद्ध झालाय आणि आमचे बंटी गायकवाड यांची चहा पिण्यासाठी सगळे आनंद घेत आहेत. अरे यश बागवेला बसू द्या, तो लकी आहे वीरेश्वर संघासाठी. त्या खुर्चीला त्यानं पहिल्या मॅच पासून पकडून ठेवलं होतं. उदय कोळंबे तुमच्या आज बॅटिंगचा राज म्हणजे यश बागवे हे मात्र विसरू नका. स्कोर कार्ड वरती 37 धावा लागल्यात आणि हा चेंडू सीमारेषा गाठतोय. जसा उदय कोळंबेनं केला होता गोलंदाजावरती प्रहार, तसा हा चेंडू गेला सीमारेषा पार. इथे फलंदाजानं मारलाय, नैतिकनं मारलाय षटकार. ठोक डीजे.
सन्मान्य मी अभिजितजी मोरे साहेब यांना विनंती करतो आपण स्टेजवरती यायचं आहे. आमचे विचार साहेब सुद्धा उपस्थित झालेत, त्यांना सुद्धा विनंती करतो आपण स्टेजवरती यायचं आहे. खऱ्या अर्थानं होरळे संघाचा सामना पाहण्यासाठी आलेले सर्व मान्यवर त्यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचं आहे. कोणी कोणी चौकार षटकार मारला तर अभिजित मोरे यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद अभिजितजी मोरे साहेब, आपलं सुद्धा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 44 धावांची. 24 चेंडू 44 धावा. नक्कीच जर पाहायला गेलं तर हा सामना एक अतिशय हाय व्होल्टेज होण्याची शक्यता आहे. कारण की तुषार सर, तुम्हाला माहिती आहे तुम्ही आणि मी असल्यानंतर जे चेसिंग असते ना, तेव्हा दोन्ही संघ समप्रमाणात आपण कसा येता येईल तसं घेतो आणि हाय व्होल्टेज हो सामना कसा होईल तो बघतो आपण. आमचे नरेश दळवी सर जरा असतायत, खऱ्या अर्थानं खोपोलीमध्ये ते असले की आम्हाला मजा वाटते आणि त्यांना सुद्धा मजा वाटते आमच्या बरोबर. 24 चेंडू मध्ये 44 धावांची आवश्यकता असताना आता मात्र सलामी जोडी मात्र मैदानात जाते. अजय मोरे आणि नीरज दाबणे सलामीचं जोडी. कालापूरमध्ये अव्वल दर्जाचं काम कोणी केलं असेल ना तर होराळे संघाचा नीरज दाबणे हा खेळाडू चर्चेत आहे. खऱ्या अर्थानं खालापूर तालुक्यामध्ये खूप चर्चेत असणारा खेळाडू तो म्हणजे नीरज दाबणे. याला मात्र मी म्हणेल होराळे संघासाठी आता मात्र चांगला खेळ करावा लागेल. त्या समेत आलेला विजय मोरे, अजय मोरे याला सुद्धा चांगला खेळ करावा लागेल. जर 44 धावांचा पाठलाग करताय तुम्ही तर सुरुवात मात्र चांगली करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. धामणी संघ सुद्धा तितकाच ताकदवान आहे, चांगले चांगले गोलंदाज आहे त्यांच्यामध्ये. परंतु बघूया कशा प्रकारे खेळ करतायत आमचे अक्षय देशमुख साहेब. मात्र नक्की तिथं उपस्थित आहेत, बराच वेळ ते या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. अक्षय देशमुख साहेबांचं सुद्धा आपण मनापासून स्वागत करूया. चला, पंचांना विनंती असणार सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. चोवीस चेंडू मध्ये 44 धावांची गरज आमचे तुषार सर. बघा आयोजकांच्या भूमिकेमध्ये बरेचसे मेहनत घेतात ते आणि बरेचशी मेहनत घेतल्यानंतर सामने कसे यशस्वी होतील ते मात्र त्याच्याकडे पाहत असताना आणि सामने खरोखर यशस्वी होताना दिसत आहेत. पंचांचा निर्णय येतोय मॅच ऑन तो व्हिडिओ कॉन. गोलंदाजी मार्गवरती आहे गोलंदाज अजय लोते. पहिला चेंडू जर अजय लोतेने विकेट हॅट्रिक घेतली तर वैभव गोरे यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपये ना सर. नक्कीच युट्यूब सुद्धा त्यांनी स्पॉन्सर केलंय. 5,000 रुपये अजय लोतेसाठी लावणार आहे, नक्कीच विकेट हॅट्रिक साठी. नक्कीच इथे मात्र बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट टाकतोय गोलंदाज अजय लोते. आपले इरादे स्पष्ट करतो. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 44 धावांची आवश्यकता होती. 2 चेंडू मात्र डॉट जात आहेत, म्हणजे येणाऱ्या 22 चेंडू मध्ये गरज असणारी ती 44 धावांची. नक्कीच ऋषी माडिक यांच्याकडून अजय मोरेच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. ऋषी माडिक नक्कीच आता मात्र आपलं स्वागत असणार आहे. नक्कीच ऋषी माडिक आणि वैभव गोरे मध्ये लढाई चालू आहे, परंतु इथे मात्र वैभव गोरे जिंकतोय, ऋषी माडिक मात्र हरतोय. पहिला आदरा बसतोय तो होराळे संघाला. नक्कीच आमचे मित्र अनुज मोगल जे का मोगलवाडीत राहतात त्यांचा आज वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त त्यांना आपण या शृंखलेच्या माध्यमातून मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया. खऱ्या अर्थानं अनुज मोगल याचा आज वाढदिवस आहे. या वीरेश्वर मित्रमंडळ आयोजित मैत्री चषक 2026 मध्ये नक्कीच त्यांना सुद्धा आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया.
तीन चेंडूचा खेळ संपलाय आणि एक महत्वाचा फलंदाज मात्र बाद होऊन तंबूत परतलाय. नवीन फलंदाज जातोय पुरोहित मुंडे. पुरोहित मुंडे येणाऱ्या ते आता मात्र 21 चेंडू मध्ये गरज असणारे ती 44 धावांची काय गोलंदाजी करतोय गोलंदाज अजय लोते. चांगला चेंडू पुन्हा एकदा नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटलं. एक धाव निश्चित भेटते परंतु जर विचार केला तर असं वाटत होतं कुठेतरी चौकार जातो का, परंतु चांगलं कमबॅक केलं, चांगलं क्षेत्ररक्षण केलं. धावसंख्या 1 वरती समाधान मानावं लागली. धावसंख्या 1 याने श्री गणेश केलं. अर्थातच येणाऱ्या 20 चेंडूमध्ये गरज असणारी ती 43 धावांची. माझी साथी स्कोरर नरेश दळवी खरोखरच छोटा पॅकेज बडा धमाका म्हटला तर खूप मेहनत करतायत आणि कसं आपल्याकडनं ॲक्युरेट चांगलं होतं येईल 100% देत आहेत. त्यांचं नक्की मनापासून कौतुक करावं लागेल. दोन्ही काम करतायत स्कोरिंगचं. पुन्हा एकदा मी म्हणेल चांगला चेंडू ऑफ स्टंप सोडून चाललेला चेंडू नक्कीच फलंदाज मात्र सोडतोय परंतु इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होत्या. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर अजय लोते यांचं मला वाटतं 5 चेंडू झालेले आहेत आणि 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त एकच धाव दिली आहे. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो अजय लोते. पुन्हा एकदा चांगला चेंडू. इथे मात्र एक षटकाचा खेळ संपतोय. एक षटकाच्या समाप्तीनंतर एक धाव फळकावावी लागते. खरोखरच अजय लोतेचं कौतुक करावं लागेल. 24 चेंडूमध्ये 44 धावांची आवश्यकता असताना काय षटक हाताळलं, फक्त एकच धाव देतोय. म्हणजे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये गरज असणारी ती 43 धावांची. 18 चेंडू 43 धावा. आम्ही पंचाला विनंती करतोय जास्त वेळ घ्यायला लावू नका, क्षेत्ररक्षणा एकत्र यायला सांगू नका. बराचसा वेळ झालेला आहे अगोदरच. नक्कीच येणाऱ्या 18 चेंडू मध्ये गरज असणार आहे ती 43 धावांची. हॅलो, या दरम्यान मी सातगाव संघाचा कर्णधार आणि शिवांश 11 बाजी फॅन क्लब नंदनपाडा संघाचा कर्णधार आपणास विनंती करतो आपण दोनच यायचंय. नंदनपाडा संघाचा कर्णधार आणि सातगाव संघाचा कर्णधार आपणास विनंती की आपण त्वरित यायचंय. यानंतरचा सामना आपला आहे तर आपणास विनंती आहे सातगाव संघाचा कर्णधार जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपणास विनंती आपण स्टेज जवळ यायचंय. तसंच नंदनपाडा संघाचे कर्णधार आपणास सुद्धा विनंती आहे. एक षटकाचा खेळ संपलाय. एक षटकाच्या समाप्तीनंतर एक धाव मात्र फळकावावी लागते. अजय लोते जे पॉवर प्लेचे षटक होतं कसं हाताळत ते मात्र दाखवून दिलं इथे. नक्कीच सर्व खेळाडूंना सुद्धा गोलंदाजांना मात्र दाखवून दिलं की पॉवर प्लेचं षटक कसं टाकायचं असतं. अर्थात दुसरं षटक घेऊन होते गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज ऋतिक. इथे मात्र पंचांकडे अपील होती परंतु ती अपील मात्र फेटाळतोय पंच आमचे नावाजलेले दोन्ही पंच. तर इथे मात्र एक धाव लेग बाईच्या स्वरूपात भेटते. धावा कशाही येवो परंतु येणं गरजेचं आहे. धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 2 या आकड्यावरती. अजूनही 42 धावांची गरज आहे. येणाऱ्या 17 चेंडूमध्ये जर पाहायला गेलं तर नरेश सर खरोखरच सुंदर असं वातावरण आहे आणि फलंदाजासाठी अनुकूलित वातावरण आहे. परंतु त्या फलंदाजाच्या अनुकूलित वातावरणामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय तो गोलंदाज ऋतिक. सासगाव संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत तर मी नंदनपाडा संघाचे कर्णधार ते सुद्धा उपस्थित होत आहेत. त्यांना विनंती करतोच आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. चांगला फटका इथे मात्र आखूड टप्प्याचा फटका होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने गरगळत चाललाय. एक धाव निश्चित भेटेल. धाव संख्या 1 ने वाढते ती पोचते 3 या आकड्यावरती. अर्थातच मी सन्माननीय आमचे तुषारजी धुमाळ सर आपणास विनंती करतो स्टेजवरती यायचंय. तुषार धुमाळ सर स्टेजवरती यायचंय. विशाल धुमाळ
चांगला चेंडू, पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता, परंतु जी मी म्हणेल स्पीड आहे ना गोलंदाजाला, ती स्पीड मतलब गोलंदाज कमालाची स्पीड गोलंदाज. जे काय फॉर्मॅलिटी असेल त्या पूर्ण करा आणि त्यानंतर नाणेफेक कॉल होतील. हॅलो, इथे मात्र धावसंख्या 1-2 ने वाढते, ती पोचते 6 या आकड्यावरती. मी सन्मान्य आमचे विचार साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ असे टॉस करायचं आहे. या 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 नक्कीच. अभि मोरे, हा सर नक्कीच अभिजी मोरे साहेब यांच्याकडनं नाणेफेकीचा कॉल होतोय. एका बाजूला नंदनपाडा तर दुसऱ्या बाजूला पाहतो आपण सासगाव. टॉस जिंकला तो नंदनपाडा संघाने, तर आपला जो निर्णय असेल तो निर्णय त्वरित कळवायचा आहे. शिवांश नक्कीच आम्ही सांगू नंतर, परंतु अभि मोरे साहेब आपणास विनंती करतो आपण स्टेजवरती बसायचं आहे. तर इथे मात्र धावसंख्या फलकावरती लागते 10. अजूनही या षटकातले काही चेंडू बाकी आहे. जर असा विचार केला तर आतापर्यंत 9 धावा या षटकामध्ये आतापर्यंत आल्यात. गोलंदाज ऋतिक त्याने पहिले 2 चेंडू खरोखरच 3 चेंडू सुंदर टाकले होते, परंतु त्यानंतर मी म्हणेल फलंदाज अजय मोरे याने मात्र हल्ला चढवण्यास सुरुवात केली आहे. चांगला चेंडू होता, परंतु एक धाव भेटते, निश्चित रूपे धावसंख्या 1 ने वाढते, ती पोहोचते 11 या आकड्यावरती. 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा फलकावरती लागतात. अर्थातच येणाऱ्या 12 चेंडू मध्ये गरज असणारी ती 33 धावांची. 12 चेंडू 33 धावा. आमचे ऋषी माडिक या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर ते नक्कीच धामणी संघाला सपोर्ट करतात, मला वाटते होराळे संघाला सपोर्ट करतात आणि गोरे साहेब धामणी संघाला करतात. बघा, 2 सख्य मित्र परंतु मैदानात मात्र थोडं शत्रू सारखा करतायत. नक्कीच असू द्या, असू मॅच होणं गरजेचं आहे. आमचे ऋषी माडिक सुद्धा एक चांगला व्यक्तिमत्व आहे. दोस्ती दुनियातील राजा माणूस त्यांचा सुद्धा नाव उल्लेख केलं जातं. आणि नक्की जर विचार केला तर आपण वळूया मैदानावरती. 12 चेंडू मध्ये गरज असणारी ती 33 धावांची. 12 चेंडू 33 धावा. आता मात्र अजय मोरे याला मात्र चांगला खेळ करावा लागेल मैदानावरती. त्याला दाखवावं लागेल की मी का सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे. त्याला मात्र इथे मैदानात चांगला खेळ करावा लागेल. आमचे मित्र अभि सुद्धा उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत करूया. आणि त्यापुढे जर विचार केला तर कार रेसिंग मध्ये अव्वल दर्जाचे कार रेसर त्यात ते सुद्धा उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा आपण मनापासून स्वागत करूया. नवीन गोलंदाज येतो गोलंदाजी मार्गवरती विजय. बघूया विजय कशा प्रकारे विजय मिळून देतो का, कारण की जर पाहायला गेलं तर हा षटक नरेश सर निर्णायक असणार आहे. 33 धावांची आवश्यकता आहे. कमीत कमी 15 ते 16 धावा आल्या तर मॅच बनू शकते. पुन्हा एकदा ती होराळे संघाचा म्हणा. आमचे देबू सर इथे उपस्थित झाले. खऱ्या अर्थानं कालच्या दिवसामध्ये रात्रीमध्ये होते, आज रात्री सुद्धा आहे. क्रिकेट प्रति प्रेम आहे त्यांचं, ते प्रेम मात्र दिसून येते. देबू सर शेवटपर्यंत थांबतात, क्रिकेटचा आस्वाद घेतात. देबू सरांचं सुद्धा आपण मनापासून स्वागत करूया. बोलूया मैदानावरती येणाऱ्या 12 चेंडू मध्ये गरज येते 33 धावांची. 12 चेंडू 33 धावा.
चांगला फटका इथे मात्र हेलिकॉप्टर उडालाय, परंतु नक्कीच जर विचार केला तर एक धाव घेतात, दुसरं धाव घेतात, नक्कीच फलंदाज बाद होते. हॅलो, इथे मात्र धावसंख्या वळकारावी लागते. 12 अजूनही जिंकण्यासाठी 11 चेंडू मध्ये 32 धावांची गरज आहे. आणि नक्कीच जर विचार केला तर या वीरेश्वर मित्रमंडळ आयोजित तेज फार मैत्री चषक 2026 साठी आमचे गुणाजी शेठ गायकवाड यांच्याकडनं सुद्धा शुभेच्छा आल्यात. गुणाजी शेठ गायकवाड राहतो के बादशाह म्हणून ओळखले जातात. त्या गुणाजी शेठ गायकवाडचं सुद्धा आपण मनापासून स्वागत करूया. नक्कीच जर पाहायला गेलं तर ते खूप बिझी असतात. कधी 13, कधी 26, कधी 27 यामध्ये बिझी असतात. तर त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया आणि वळूया मैदानावरती, जिथे मात्र गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज विजय. चांगला फटका, पुन्हा एकदा यॉर्कर टाकलेला चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एकच धाव भेटेल, धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 13 या आकड्यावरती. अजय लोते चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी सुद्धा केली आहे त्या अजयने, ते मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. आमचे साथी समालोचक दिनेश ओवाळ आता मात्र थोडं वॉर्मअप करतायत. त्यांना माहिती आहे यानंतरचं टर्न त्यांचं आहे, तर थोडं वॉर्मअप करताना दिसत आहेत. तर त्यांचं जर आपण कौतुक करणं गरजेचं आहे. चांगलं समालोचन करतायत. एक उभरता सितार म्हणायला हरकत नाहीये. पुन्हा एकदा वळूया मैदानावरती. चांगला फटका, इथे मात्र काऊ कॉर्नर रिजन मध्ये एक धाव तर भेटेल. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकावरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 14 या आकड्यावरती. अर्थातच अजूनही 30 धावांची गरज आहे. येणाऱ्या 9 चेंडू मध्ये 30 धावांची गरज. या 3 चेंडू मध्ये एखाद 2 मोठे फटके आले तर नक्कीच मी म्हणेल होराळे संघ कमबॅक करू शकतो. अन्यथा जर पाहायला गेलं तर दामनी सर चांगला चेंडू होता, तितकंच चांगला फटका होता, परंतु एकच धाव भेटेल. अब इक्की दुक्की से कुछ बनने वाला नाहीये. आमचे मित्र संदेशजी यादव साहेब इथं उपस्थित झालेत. त्यांचं मात्र मनापासून आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. राकेश यांनाच विनंती, आपण स्टेजवरती येते आमचे मित्र संदेश यादव. पुन्हा एकदा चांगला चेंडू, कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा, जाना था वाशी पहुंच गए काशी. डॉट चेंडूची समाप्ती होते. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्तीनंतर जसं की तिथंच ती राहते ती मात्र 2 गडी बाद 15. आता मात्र असं वाटतं एकतर्फी सामना होतो का काय, कारण की जी अजय लोतेने गोलंदाजी केली पॉवर प्लेच्या षटकामध्ये तीच निर्णायक कमी म्हणेल ठरली असेल ती धामणी संघासाठी. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि इथे मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडूची समाप्ती होत्या. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते 2 गडी बाद 15. अर्थातच येणाऱ्या 6 चेंडू मध्ये गरज असणारी ती 29 धावांची. नरेश सर, जर विचार केला तर 29 धावांचा पाठलाग करायचा आहे 6 चेंडू मध्ये, तर कमीत कमी 5 मोठे फटके मारावे लागतील. षटकाराची बरसात करावी लागेल तरच हा सामना जिंकू शकतो. तुम्ही म्हणेल होराळे संघ. आता मात्र धामणी संघाचा जो दबदबा आहे तो मात्र कायम होताना दिसतोय. गोलंदाजी मार्गावरती तो गोलंदाज मयुरेश. मयुरेश
गोलंदाजी मार्गावरती 29 धावांची गरज आहे आणि क्रिकेट हा अनैतिक खेळ आहे. असं पाहायला गेलं तर 5 षटके सुद्धा येऊ शकतात, परंतु षटकार मारावे लागतील. इथे मात्र पंचांचा इशारा येतोय. स्वेर चेंडू आहे. अर्थातच येणाऱ्या 5 चेंडूमध्ये अजूनही गरज असणार आहे ती 28 धावांची. 5 चेंडू 28 धावा, धावसंख्याला फळकावरती पाहिजे 28 धावा. स्ट्राईकला फलंदाज पुरोहित, तो नॉन स्ट्राईकला फलंदाज. चांगला फटका, इथे मात्र हवाई फायर चेंडू जातोय नक्कीच मिड विकेटच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. म्युझिक षटकार इथे मात्र येतोय, कुठेतरी नवसंजीवनी देणारा षटकार आहे. बघा अजय मोरे साहेब खुश होत आहेत, त्यांना माहिती आहे की अजूनही 4 षटकार येऊ शकतात. येणाऱ्या 5 चेंडू मध्ये गरज असणार आहे ती 22 धावांची. 5 चेंडू 22 धावा म्हणजे 4 षटकार मारावे लागतील फलंदाज पुरोहितला. आणि पुरोहित मध्ये क्षमता आहे ती, बघूया ती क्षमता क्लिअर करतात काय, कारण की बऱ्याचसा अनुभव आहे पुरोहितला सुद्धा. तो खेळ मात्र आता मैदानावर लागेल या पुरोहितला. पुन्हा एकदा चांगला फटका आणि इथे मात्र नक्कीच 1 बाउंस सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. अजूनही 4 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे, म्हणजे 3 उत्तुंग षटकार मारावे लागतील. आणि नक्कीच 3 षटकार लगावले तर या होराळ्याच्या खेमेमध्ये जल्लोष असणार मला वाटतं. 4 चेंडू मध्ये 3 षटकार लागावे लागतील. आमचे साथी समालोचक प्रवीण दुवाडे सर्व मैदानावरती फिरत आहेत आणि नक्कीच सर्व खेळाडूंची नक्कीच तंतोतंत त्यांना माहिती आहे. आणि एक दोस्ती दुनियेतील राजा माणूस आहे तो सुद्धा. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर बरेचसे मैदानात त्यांनी समालोचन मंत्रमुग्ध केले ते आमचे प्रवीण दुगाडे सरांनी. 4 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. बघूया फलंदाजी मार्गावरती फलंदाज पुरोहित, त्याला मात्र क्षमता आहे मोठमोठे फटके मारण्याची. इथे मात्र थोडीशी दुखापत झाली आहे बघा जरा खेळाडूला. अजय सर जा जा आतमध्ये जा, कोणीतरी पाणी घेऊन थोडस द्या. पंच बघा 3 चेंडूमध्ये आता 18 धावांची गरज आहे असं वाटतंय. काही दुखापत झालेली नाही, परंतु खेळाडू मात्र तयार आहे मैदानात खेळण्यासाठी. बघा एक जिद्द चिकाटी असते ना ती नरेश सर याला म्हणतात. त्या पुरोहितला भले चेंडू लागला असेल परंतु ते विसरलाय. त्याला माहिती आहे मला माझ्या संघासाठी काहीतरी करायचंय, चांगला खेळ करायचा आहे, 3 षटकार लगवायचे. 3 षटकार लगवले तर निश्चितच होराळे संघ विजय होऊ शकतो. परंतु जर पाहायला गेलं तर ते 3 षटकार वाचायला लागतील ते धामणी संघाला. धामणी संघाचा गोलंदाज मयुरेश, चांगला चेंडू मयुरेशचा. आता मात्र पूर्णपणे या सामन्याची हवा घालवली आहे. येणाऱ्या 2 चेंडू मध्ये गरज असणारी ती 18 धावांची. नक्कीच 2 चेंडू मध्ये 2 षटकार लगावले तरी ह्या सामन्यामध्ये नक्कीच मजा येईल. कारण की भले सामना हारो जितो परंतु मजा येणं गरजेचं आहे. सर्व प्रेक्षक मात्र खुश होतील. पुन्हा एकदा डॉट चेंडूची समाप्ती. येणाऱ्या 1 चेंडू मध्ये गरज आहे ती 18 धावांची. 1 चेंडू 18 धावांची गरज. इथे मात्र सोयर चेंडू लागतोय. तत्पूर्वी मी ऋषी माडिक यांना विनंती करतो आमचे सन्माननीय संदीपजी यादव साहेब यांचं स्वागत करायचंय. ऋषी माडिक यांना विनंती करतो संदीपजी यादव साहेबांचं स्वागत करायचंय.
वरद विनायक खोपोलीचे अरे अर्थानं जुन्या काळचे पॅकर बरेचसे खेळाडू घडवले त्यांनी. ते आमचे संदेशजी यादव साहेब यांचं स्वागत होतं. तसे आमचे अभि मोरे यांचं सुद्धा स्वागत होतं. मी विनंती करतो की अभि मोरे सरांचं सुद्धा स्वागत करायचंय. ऋषी अभि मोरे सरांचं संबंध स्वागत करायचं. तसे आमचे विचारे साहेब सुद्धा आले. त्या विचारे साहेबांचं सुद्धा स्वागत होते. मी ऋषीला विनंती करतो की विचारे साहेबांचं स्वागत करायचं.